कर्नाटकमध्ये काही कंपन्या येत नाही किंवा जाणार आहे त्यातल्या बऱ्याच कंपन्या ज्या आहेत त्या डिफॉल्ट मधल्या आहेत म्हणजे ज्या प्रत्यक्षात कधी सुरू झालेल्या नाहीत अशा संस्थांची प्रश्न असा आहे की एक प्रश्न पहिला मुद्दा, आज उद्योगपतींना खंडणीखोरांचा त्रास होतोय का नाही तुम्ही सांगा. तुम्हाला ऐकून तुम्ही पुण्याच्या लोकांनी सांगितलं आहे का नाही सांगा. दुसरं, आज इथले विजेचे दर सगळ्यात जास्त आहे. तिसरं, रस्त्यांची परिस्थिती काय बघा. इंटरनॅशनल हायवेचं काय होतंय की सरकारचं सगळं लक्ष हायवेमध्ये आहे. तर शक्तीपीठाचं तुम्ही तिथं मोठा आंदोलन सुरू केलेलं आहे. तर ते रस्ते मोठे करायचे तर ते 40% कमिशन खायचं. हा क्लिअर यांचा धंदा चाललेला आहे. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये मी 2013ला जेव्हा आम्ही केंद्रामध्ये शिक्षणाचा कायदा केला, राईट टू एज्युकेशन, त्यानंतर आम्ही ठरवलं की शिक्षकाची अर्हता तपासायची, नंतर त्याला नोकरी द्यायची. म्हणून आम्ही टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट मी महाराष्ट्रात 2011ला सुरू केली की प्रत्येक टीचरनं ती TET परीक्षा पास झाली पाहिजे, नंतर त्याची रिक्रुटमेंटची परीक्षा होईल, पण किमान अर्हता ही पाहिजे. आता जी माणसं शिकवत होती त्यांनी 5 वर्षात ही परीक्षा दिली पाहिजे असं मी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये फक्त 22% लोक TET क्वालिफाईड आहेत. आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार आहे? सरकारचं लक्ष शिक्षणाकडे आहे का, आरोग्याकडे आहे का? किती पदं रिक्त पडली. आज कृषी महाविद्यालयामध्ये 70% जागा रिक्त आहेत. IIT मध्ये 41% जागा रिक्त आहेत. माणसं मिळत नाहीत, पगार नीट देत नाही, शिक्षणावर खर्च करत नाही, आरोग्यात खर्च करत नाही. तुमचं फक्त लक्ष आहे रोड कॉन्ट्रॅक्ट, पूल बांधायचे 40% कमिशन. 40% कमिशन सिद्ध करणं सोपं नसतं, मला माहिती आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला. एक्सप्रेस म्हणजे त्याला ॲक्सेस कंट्रोल म्हणतात की कोणी रस्ता क्रॉस करत नाही की नाही, दोन्ही बाजूनी. नंतर मग एक्सप्रेसवेची पद्धत सुरू झाली, बरेच एक्सप्रेसवे सुरू व्हायला. UP मध्ये 13 एक्सप्रेसवेज आहेत योगीच्या सरकारमध्ये. काही 3 लेन, काही 6 लेनचे आहेत, काही 8 लेनचे आहेत, काही 2 लेनचे आहेत. म्हणून नेहमी कॉन्ट्रॅक्ट देताना लेन किलोमीटर किंमत काढली जाते. एकूण किलोमीटर बघत नाहीत, कारण 6 लेनचा का 4 लेनचा का 8 लेनचा, लेन किलोमीटर. तुम्ही UPच्या 13 रस्त्यांची लेन किलोमीटरची ॲव्हरेज कॉस्ट काढा. तुमचं BJP सरकार आहे ना, आमचं नाही. आणि समृद्धी महामार्गच्या 700 किलोमीटरच्या लेन किलोमीटरची कॉस्ट काढा. 40% जास्त महाराष्ट्राची. आज UP कंपन्यांना, UPच्या सरकारी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं तर महाराष्ट्राची 40% वाटली. कुठे गेली 40% पैसे? म्हणून तुम्हाला शक्तीपीठाचा 1 लाख कोटीचा करायचा. आम्हाला त्याचा विरोध काय आहे? ठीक आहे, आपल्याला महामार्ग पाहिजे, कोठे पाहिजे, पण शिक्षण, आरोग्य, रिसर्च आणि एकंदरीत याकरता स्किल डेव्हलपमेंट याकरता तुम्ही जी पद्धत गोळा केली पाहिजे. देश आपला गरीब आहे. आज एखादा माणूस असला, एखाद्या इथं सुद्धा म्युन्सिपाल्टीमध्ये सफाई कामगाराचं काम करत त्याला काय 20, 25, 30 हजार रुपये पगार. तोच माणूस जर एखादा PhD असला, AI मध्ये असला, इस्रायलमध्ये काम करत असला तर त्याला 70 लाख रुपये पगार. तर 70 लाखापैकी तो 20 लाख कर देतो सरकारला. हा 20,000 घेणारा माणूस किती देतो का? तुम्ही मनुष्यबळ विकसित केलेलं आहे. म्हणून अर्थव्यवस्थेचा आकडा जरी 6वी अर्थव्यवस्था म्हटली तरी पर कॅपिटा GDP प्रति व्यक्ती आपण किती संपत्तीचं भर टाकतो त्यामध्ये भारताचा जगात 139वा क्रमांक आहे. तुम्ही विकसित भारतच्या गप्पा मारताय मला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.